मध्ये वृषभ लग्नाचा विचार करणार आहोत. वृषभ लग्नाचा विचार असा की वृषभ लग्नामध्ये कोणते ग्रह शुभ असतात, कोणते ग्रह अशुभ असतात, याचा विचार आपण इथे आज करणार आहोत. आपण मागच्या भागामध्ये मेष लग्नाचा विचार केला होता. त्यामध्ये शुभ ग्रह आणि अशुभ ग्रह हे बघितले होते. आता आपण कुंडलीमध्ये मेष लग्नाची कुंडली आहे तुमच्या समोर आणि याच कुंडलीमध्ये कोणते ग्रह शुभ आणि कोणते अशुभ हे आपल्याला आता इथे बघायचे आहे. असं तर मेष लग्नाच्या कुंडलीचा जर विचार केला तर मेष लग्नामध्ये जर आपण केंद्रात बघितलं तर केंद्रस्थानामध्ये कोणते ग्रह येतात ते केंद्रस्थान म्हणजे प्रथम स्थान, चतुर्थ स्थान, सप्तम स्थान आणि दशम स्थान या स्थानाला आपण केंद्रस्थान असे म्हणतो. तर आपल्या नियमानुसार केंद्रस्थानातले जे ग्रह असतात, जे भावेश असतात, ते भावेश त्या कुंडलीमध्ये चांगलं फळ देताना आपल्याला बघायला मिळते. आता मेष लग्नाचा जर विचार केला, सॉरी वृषभ लग्नाचा विचार जर केला तर लग्नेश हा शुक्र असतो. अ, अ, कुंडलीमध्ये लग्नेश हा शुक्र असतो आणि प्रत्येक कुंडलीचा लग्नेश हा आपल्याला चांगल्या प्रकारे फळ देताना दिसतो, म्हणजे तो ग्रह शुभ असतो. तर या नियमानुसार इथे जो आपला प्रथम जो ग्रह येतो शुभ मध्ये, तर तो शुक्र येतो. आता ह्या शुक्राची आपण जर बघितलं तर प्रथम स्थानी दुसरी राशी वृषभ राशी आणि त्या वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. पण या शुक्राला दोन राशी असतात, जसे की दुसरी रास म्हणजे वृषभ रास आणि आणखी एक रास असते ती म्हणजे तुळ रास. तर वृषभ लग्नामध्ये लग्नस्थानी जर वृषभ रास आली तर कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये शुक्राची दुसरी रास येते, ती म्हणजे तुळ रास येते. तर मग आपण इथे म्हणू, इथे आपल्याला एक विचार असा येईल की लग्नस्थान जर शुभ आहे पण दुसरी एक जी रास आहे ती अशुभ स्थानात आहे, म्हणजे त्रिक भावात आहे. 6, 8 आणि 12 याला आपण त्रिक स्थान म्हणतो. पण लग्नेशाला इतर श्रेष्ठेशाचा दोष लागत नसतो. लग्नेश नेहमी हा शुभ असतो. त्यामुळे इथे जर शुक्र जरी लग्नेशात असेल आणि त्याची एक रास जरी तुळ रास ही षष्ठ भावात असेल तर इथं त्याला दोष लागत नाही. इथे काही काही शब्दामध्ये सांगितलं गेलंय की अशा लग्नेशाची जर एक रास लग्नात असेल आणि दुसरी रास जर त्रिक भावात असेल किंवा अशुभ भावात असेल तर अशा लग्नाला दोषयुक्त लग्नेश असं पण म्हटलं जातं. पण इथे जे आहे ना, आपण इथे शुभच धरायचं, कारण लग्नेशाला श्रेष्ठेचा दोष लागत नाही, हा एक नियम आपण लक्षात घ्यायचा. तर पहिला जो ग्रह येतो आपला शुभ मध्ये, तर तो निश्चितच लग्नेश येईल, म्हणजे शुक्र हा ग्रह आपल्याला शुभ स्थानी इथे बघायला मिळतो आणि त्याला आपण दोषयुक्त लग्नेश असं पण म्हणू शकतो. पण त्याला कोणताही दोष लागत नाही. त्यानंतर दुसऱ्या भावात चतुर्थ भावाचा जर विचार केला आपण तर चतुर्थ भावामध्ये 5 नंबरची संख्या आहे, म्हणजे 5 नंबर म्हणजे सिंह रास होते आणि सिंह राशीचा स्वामी हा रवी आहे. त्यामुळे वृषभ लग्नामध्ये जर आपण दुसरा शुभ ग्रह बघितला तर तो रवी असतो. त्यानंतर आपण पुढे जर बघितलं आपण की जर शनीचा विचार केला आपण वृषभ लग्नामध्ये, तर शनीची पण रास ही यातच येते, आपल्या कोणातच येते, केंद्रातच येते. शनीचा जर विचार केला तर एक रास त्याची दशम भावात येते आणि दुसरी रास ही त्याची नवम भावात येते. तर आपण मागे पण बघितलंय की पंचम भाव आणि नवम भाव हे कोण भाव आहे आणि ह्या कोण भावामध्ये शनीची एक रास येते ती म्हणजे मकर रास आणि दशम भावामध्ये एक रास येते ती म्हणजे कुंभ रास. तर हे दोन्ही राशी नवम भाव आणि दशम भाव हे दोन्ही पण शुभ असल्यामुळे दुसरा जो शुभ ग्रह जो येतो आपल्याला, तो इथे आपल्याला शनी बघायला मिळतो. आता आपण बघू की अशुभ ग्रह कोणते आहे वृषभ लग्नामध्ये. तर अशुभ ग्रहांचा जर विचार केला
तर केंद्रस्थानामध्ये आपल्याला जे घेतले आपण केंद्रस्थानातून ते सगळे शुभ ग्रह घेतले. आता अशुभ ग्रहामध्ये जर आपण मंगळाचा विचार केला, आता मंगळाची जी एक रास आहे, ती एक रास व्ययस्थानात आहे आणि दुसरी जी रास आहे मंगळाची, 2 राशी असतात मंगळाला, मेष आणि वृश्चिक. तर ही जी रास आहे मंगळाची, ती एक व्ययस्थानात आहे म्हणजे अशुभ भावात आहे आणि दुसरी जी रास आहे, तर ती जी रास आहे ती सप्तम भावात आहे आणि हे दोन्ही स्थान अशुभ आहे. त्यामुळे वृषभ लग्नाच्या कुंडलीत जर मंगळ जर बघितला आपल्याला, तर अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण चंद्राचा विचार केला, तर चंद्र हा तृतीय भावात आहे आणि हा तृतीय भाव हा नाशकेश भाव आहे. आपण याला नाशकेश असं म्हणतो. तृतीय भावात जो स्वामी असेल, त्या भावाच्या स्वामीला आपण नाशकेश म्हणतो. तर तृतीय भावामध्ये चंद्र असल्यामुळे हा नाशकेश आहे. हा कुंडलीत वाईट फळ देणारा आहे. त्यामुळे चंद्र पण या कुंडलीमध्ये अशुभ फळ देताना आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर जर आपण गुरुचा विचार केला, तर गुरुची गुरुला पण 2 राशी असतात. एक धनु रास आणि एक मीन रास. तर या वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये धनु राशी अष्टम स्थानात येते आणि मीन जी रास येते ती एकादश स्थानात येते म्हणजे लाभ भावात येते. पण मग लाभ भाव पण आहे तो आपण बघितलाय की लाभेश हा बाधकेश असतो. त्यामुळे अ, आणि लाभेश हा बाधकेश असतो. त्यामुळे आपल्याला हे दोन्ही जे भाव आहे आपल्याला इथे वाईटच घेतल्या जाईल. कारण अष्टम भाव तर वाईटच फळ देतो आणि त्यानंतर दुसरी जी रास येते ती एकादश भावामध्ये येते. आणि लाभेश हा वाईट असल्यामुळे इथे दुसरा जो ग्रह येतो आपल्याला, तो आपल्याला अशुभ भाव देणारा जो ग्रह असेल, तर तो आपल्याला गुरु इथे बघायला मिळतो. त्यानंतर बुधाचा जर विचार केला आपण, तर बुधाला पण 2 राशी असतात. बुधाची एक रास ही द्वितीय भावामध्ये आहे आणि दुसरी जी रास आहे ती जी आहे ती पंचम भावामध्ये आहे. म्हणजे एक एक रास कोण भावात आणि दुसरी रास द्वितीय भावात. तर ही कोण राशीमध्ये जो ग्रह असेल, तो ग्रह आपल्याला शुभ फळ देताना दिसतो. पण त्याची दुसरी रास ही द्वितीय भावात आहे आणि द्वितीय भाव आणि सप्तम भाव हे कुंडलीतले मारक भाव आहे. त्यामुळे हे नाशकेश भाव आहे. इथे हे वाईट फळ देताना आपल्याला ग्रह दिसतात. त्यामुळे मग या कुंडलीमध्ये बुध हा एका ठिकाणी चांगले पण फळ देतो आणि एका ठिकाणी वाईट पण फळ देतो. त्यामुळे आपण या वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये बुधाला जे म्हणू आपण, तर ते मिश्र स्वरूपाचे फळ देणारे ग्रह आपण असं म्हटल्या जातं. त्यानंतर या कुंडलीमध्ये आपण जर योगकारक ग्रह बघितला, तर योगकारक ग्रहाची व्याख्या काय आहे? तर योगकारक ग्रह म्हणजे एक रास ही केंद्रात असावी आणि दुसरी रास ही कोनात असावी. आता इथे जर आपण विचार केला, तर कोनामध्ये जी रास आहे, ती बुधाची एक रास आहे आणि दुसरी केंद्रात नाहीच आहे बुधाची रास. अ, आणि इकडे जर शनीचा विचार केला आपण, तर शनीची जी कोणामध्ये जी रास येते ती मकर रास येते. 10 नंबर म्हणजे मकर रास आणि आणखी शनीची एक रास असते ती कुंभ रास आहे. तर ती कुंभ रास ही वृषभ लग्नामध्ये केंद्रामध्ये येते बघा. त्यामुळे शनी हा वृषभ लग्नामध्ये योगकारक ग्रह असं आपण म्हटल्या जातं किंवा योगकारक ग्रहाचे फळ शनी हा वृषभ लग्नामध्ये देताना आपल्याला दिसतो. तर त्यानंतर वृषभ लग्नात बाधकेश कोण येतो? आता बाधकेश म्हणजे काय? बाधा आणणारा ग्रह. आणि हा बाधकेश कसा असतो? तर चर जर लग्न असेल तर लाभेश बाधकेश असतो. स्थिर जर लग्न असेल तर नवमेश बाधकेश असतो आणि द्विस्वभाव जर लग्न असेल तर हा सप्तमेश बाधकेश असतो. तर हे जे लग्न आहे
हे स्थिर लग्न आहे. या स्थिर लग्न असल्यामुळे इथे जे नवमेश हा बाधकेश येतो आणि नवम भावामध्ये ही शनीचीच रास आहे. त्यामुळे वृषभ लग्नामध्ये बाधकेशाचं काम पण शनी महाराजच करतात. म्हणजे कुंडलीमध्ये शनी हा योगकारक ग्रह पण आहे आणि दुसरं म्हणजे बाधकेश पण आहे. मग आपल्याला विचार पडतो की हा जर योगकारक ग्रह आहे, म्हणजे योग घडवून आणणारा ग्रह आहे आणि चांगले फळ देणारा ग्रह आहे, तर मग हाच परत बाधकेश आहे, म्हणजे हाच परत बाधा आणणारा ग्रह आहे. तर मग नेमकं आपल्याला फळ कसं मिळेल? तर आपण वृषभ लग्नामध्ये जर विचार केला तर शनी हा योगकारक पण आहे आणि बाधकेश पण आहे. म्हणजे चांगले फळ आणि वाईट फळ हे शनी या कुंडलीमध्ये आपल्याला देताना दिसतो. यामध्ये चांगलं हे जास्तच मिळतं. म्हणजे आधी काही चांगलं मिळतं आणि त्यानंतर काही स्वरूपामध्ये कमी मिळतं. अशा दोन्ही प्रकारचे फळं शनी हा वृषभ लग्नाच्या कुंडलीमध्ये आपल्याला देताना दिसतो. त्यामुळे आपण जर वृषभ लग्नात बघितलं तर जो शुभ ग्रह आहे तो शुक्र आहे. शुक्र, रवी आणि शनी हे चांगले फळं देताना दिसतात आणि अशुभ ग्रह जो आहे तो मंगळ, गुरु आणि चंद्र हे कुंडलीमध्ये अशुभ ग्रह आहे. आणि मिश्र ग्रह जर बघितले तर बुध हा मिश्र ग्रह आहे. आणि त्यानंतर योगकारक आणि बाधकेश जर बघितलं तर तो हा शनी ग्रह आहे. अशा प्रकारे आपण वृषभ लग्नामध्ये ग्रहांचा विचार आपण करू शकतो.